धन्यवाद सर. जाऊ पण मॅच कडे. रफ अँड टफ मॅच. खर तर नाणेफेकीचा कळ जिंकलाय स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघानं. अरे बॅट्समन कुठे? लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. खूप वेळ वाया बॅटिंग करावी लागते ओमकार मित्र सुरुवात करा. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर चरण, नॉन स्ट्रायकिंग एंडवर पीबी. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर अनिल. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली. चरण समजदारीचा खेळ, समजदारीचा क्रिकेट. आणि ज्या ज्या वेळेला समजदारी होते तेव्हा यशाला महाभारत मैदानावर जिंकता येतं. यावेळेस लाईन खराब आहे. वाईट +1 धाबा मिळतील 2. या 2 धाव्यांच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम ओमकार मित्र मंडळ संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धाबा. चांगला खेळ मागील सामन्यामध्ये राहिलेला आहे. त्याचा समन्वय, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. याच अनुषंगाने स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय फलंदाज चरण. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवण्याचं काम, अनेक साऱ्या स्पर्धा खेळण्याचं काम या खेळाडूने केलेलं आहे. मला वाटतंय वाय कट्टा त्या स्पर्धेमध्ये देखील सातत्याने हजेरी या खेळाडूची वारंवार राहिलेली आहे. अलीकडच्या काळात क्रिकेट इतका लोकप्रिय झालाय ना की सातत्याने चर्चा फक्त क्रिकेटचीच आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळले. फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एक सिंगल मिळेल. सिंगल, डबल आणि चौकार 1 to 4 हा फॉर्मॅट जणू काही या मैदानावर वारंवार पाहायला मिळतो. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. 5 धावा धावफलकावर आहेत. STPL कप 2024 थांबवलंय गोलंदाजानं स्वतःला. चेंडू रिलीज केला नाही. समोर स्टान्स पाहिला चरण यांचा. खूप चांगला स्टान्स आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतायत. बॅट ठोकण्याचा आवाज देखील वारंवार येतोय. फुलटॉस काय घडलं? विकेटचं महत्व, हर्ष, आनंद आणि उत्साह यावरून पाहायला मिळतोय की चरणची विकेट ही किती महत्वाची होती. अनपेक्षितपणे बॅटचं फोर्स केलं, वाटलं होतं. चरण बाद झाल्यानंतर एक वाक्य जणू काही डगआउट म्हणत असेल, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. डगआउटला संकट आलेलं आहे, धर्मावर संकट आलेलं आहे आणि पाहूया या संकटातून कोण कोणाला बाहेर काढेल. चरण बाद, स्वतःच्या कामगिरीवर नाराज, चेहऱ्यावर चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण. कारण वाटलं देखील नव्हतं या चेंडूवर आपण बाद होऊ. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्यासाठी गेले. इथे काय घडलंय? पुन्हा एकदा वाईट बॉल. एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल. ओमकार मित्र मंडळ या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा. एक टार्गेट आहे चरण सरांचं. आपण पाहिलं ज्यावेळेला नाणेफेक केली त्यावेळेला विचारलं होतं किती धावा बनल्या म्हणजे तुम्ही या मॅच मध्ये सेफ राहाल, तेव्हा सांगितलं होतं 25+ जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये राहील, शंका नाहीये. परंतु पडझड पाहायला मिळते. सर सेनापती निघून गेल्यानंतर उर्वरित सगळी भूमिका, सर्व जबाबदारी उर्वरित मावळ्यांनी घ्यायची असते. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि तो इतिहास इथे वाचावा लागेल, आठवावा लागेल. पुन्हा एकदा सर सेनापती पद भूषवावं लागेल खेळपट्टीवर. असं म्हणतात लिडिंग फ्रॉम फ्रंट. समजदाराची भूमिका आणि कॅप्टनची ती भूमिका घ्यावी लागेल, करावं लागेल. धावसंख्या बनवावी लागेल. टीमची टोटल धावफलकावर 6. पण आत्मविश्वास वाढला असावा गोलंदाजी करणाऱ्या टीम स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघाच्या गोलंदाजांचा निश्चितच. कारण एक फलंदाज बाद, वाढलेला आत्मविश्वास आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतायत. वाईट बॉल. एक सिंगल धाव धावफलकावर जोडली जाईल. टीमची टोटल धावफलकावर लागेल. 1 ने पुढे सरकेल. एक गडी बाद, 7 धावा. वेळ बदलणं फार गरजेचं आहे. चरण बाद झालेत. उर्वरित काम कोण करेल पाहणं फार उत्सुकतेचं ठरेल. इथे देखील बॉल जाऊ दिलाय पाठीमागून. यस अंपायर डिसिजन. वाईट बॉल. एक धाव. धावांसाठी धावा धाव, ट्रॉफीसाठी धावा धाव, स्पर्धेच्या अस्तित्वासाठी धावा धाव. 2024 या वर्षासाठी खऱ्या अर्थानं धावा धाव आहे. रन्स मिळवणं महत्वाची गोष्ट आहे. साम दाम दंड आणि भेद रन्स बनवावे लागतील. सन्मानित धावसंख्या बनवावी लागेल. कारण म्हणतात ना मित्रांनो, पिक्चरच्या थिएटरमध्ये गेलो तर आम्हाला हवं असतं फक्त एंटरटेनमेंट आणि खेळपट्टीवर जेव्हा खेळण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर गेलो
तर आम्हाला हवे असतात रन्स 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 अँड रन्स. फक्त धावा. टीमची टोटल धावफलकावर 9 धावा. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय घडलंय? एक सिंगल भरधाव वेगाने कंप्लीट केली गेली आणि पाहता पाहता असं म्हणतात खिलाडियो को रनो के लिए हिरण भी बनना पडता है. हरणासारखी चपळाई पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम ओमकार मित्र मंडळ या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय घडेल पाहणं गरजेचं आहे. समोर ज्यांनी बाईक पार्क केलेले आहेत त्यांनी बाईक काढा आणि तिकडे साईडला ठेवा. समोर बाईक ठेवू नका. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा. मनामध्ये इच्छा आहे 25+ होण्याची. पाहूया पुढे काय घडतंय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय स्ट्रॅटेजी आहे पाहणं फार गरजेचं आहे. शॉर्ट क्रिकेट, छोटं मैदान, छोट्या मैदानावरील खूप मोठं युद्ध, खूप मोठा क्रिकेट रंगलाय आज कल्याणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये. पर्व 4 STPL कप 2024. सकाळी 8:30 वाजल्यापासून या पर्वाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजता खऱ्या अर्थानं ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन. STPL कप 2024 जो जीता वही सिकंदर. त्यासाठी आज आता ताबडतोब या क्षणाला चांगला खेळ करावा लागेल. कुछ पानी के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पानी के लिए कुछ करना पड़ता है. 12 चेंडू सगळ्यात मोठी अग्नि परीक्षा आहे. गोलंदाज अरुण सर, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. काय काय नाव नाव लिहिलास तू विसरतोच जरा ना. संकेत साथ देत आहेत. फलंदाजीची इवन जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. डोंट आर्ग्युमेंट विथ द अंपायर. कोणत्याही प्रकारची चर्चा आवाज अंपायर सोबत करू नका मित्रांनो. निर्णय देतील आमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल याची नोंद आपण ठेवा. डॉट बॉल. अनुभव आणि त्याच अनुभवाच्या बळावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत अरुण सर. इथे काय घडलं? भरदा वेगाने क्विकर वन होता, उचलला आणि क्विक ऍक्शनने वेळ न जाऊ देता डोळ्याचं पारणं फिटतं तोपर्यंत फलंदाज होत आहे धावचीच्या स्वरूपात बाद. आणखी एका विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये धावा बहरलेल्या आहेत आणि आता त्या फांद्या तोडण्याचं काम दुसऱ्या ओव्हरमध्ये अरुण सर योग्यरित्या करतायत. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. कधी कोण राजा होईल, कधी कोण रंक होईल, कधी कोण हिरो, कधी कोण विलन ठरेल, कधी कोण हसेल, कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येईल, कधी कोण आनंदी, कधी कोण दुःखी होईल, सांगता येणार नाही. अनप्रेडिक्टेबल. एक वेळ महाभारतावर भाष्य करू शकतो पण क्रिकेटवर भाष्य करणं थोडंसं जड आहे. क्रिकेट सगळं काही सस्पेन्स इथं दडलेलं आहे. पुन्हा एकदा नो बॉल. खराब चेंडू फेकलाय गोलंदाज अरुण सरांनी. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10. दुसरा ओव्हरचा खेळ चालू आहे. फुलटॉस संधी होती ब्रेड आणि बटर बॉलची. संधी गमावली पण 1 धाव मिळेल. एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावर 13 धावा. एक धाव जोडण्याचा प्रयत्न ओमकार मित्र मंडळ या संघाचा चालू आहे. लवकरात लवकर विकेट गमावून बसले फलंदाज चरण. ऑलराऊंडर खेळाडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू त्यांच्या बॅटवर आला होता परंतु मैदानाच्या बाहेर चेंडू गेला आणि बाद झाले. त्यानंतर थोडीशी पडझड पाहायला मिळाली. आणखी एका विकेटचं पतन. याला म्हणतात चांगल्या संसाराला ग्रहण लागणं आणि आता येणारा काळ कसा आहे पाहायला मिळेल. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू. 2 षटकं संपली. पहिलं षटक राहिलं मित्र म्हणेन ओमकार मित्र मंडळाच्या बाजूनं. दुसरं षटक राहिलं स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघाच्या बाजूनं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार करूया. दुसऱ्या ओव्हरमध्ये अरुण सरांनी केवळ 3 धावा खर्च केल्या. एकंदरीत
सामना काही सेकंद स्टॉप करा. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल रनआउट, चौथा बॉल एक वाईड, एक नो आणि एक सिंगल, नंतर परत एक डॉट, एक रनआउट. ओव्हर संपली. कधी काढला? काढला एक डी आला. एक डी आला. किती? अरे रनआउटलाच गेलं ना तिकडं. नाही एक रनआउट आहे. शेवटच्या बॉलला रनआउट आला. ऐक ना. हा ऐक अरे तीच आहे ना मग, चरण white no आणि चरण तीच आहे सिंगल त्याची. ए चरण ऐक ना. हे बघ, पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल रनआउट, बरोबर. एक व्हाईट टाकलं त्याला. रन नाही घेतली ना. नाही. यस 13 धावा धावपलकावर आहेत. रन नाही घेतली बाबा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल धावपलकावर ओमकार मित्र मंडळ 2 गडी बाद, 13 धावा, 6.50 ची सरासरी. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. संघाचे संघ मालक आहेत STPL 2024 समीर. स्टार्टिंग एंडवर देखील समीर. एक सिंगल मिळेल. खरं तर सिंगलला प्राधान्य जरी दिलं ना तरी मी तर म्हणेन 3 षटकामध्ये 18 धावा म्हणतात आणि 18 धावा या मैदानावर थोडीशी सन्मानित धावसंख्या बनली जाते. पण क्रिकेट आहे, आयुष्यामध्ये पैसा, वेळ आणि क्रिकेटमध्ये धावा यामध्ये कोणताही अपवाद आणि गृहीतके किती शोधली तरी माणसाला कमी पडतात. फटका चांगला आहे, टॅप शॉट, परंतु एक सिंगल मिळाली. एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल धाव पोहोचेल. आतापर्यंत आपण पाहतोय 3 विकेट्स गमावल्यात परंतु धावा येत आहेत. टीमची टोटल धावपलकावर 15 धावा. उर्वरित 5 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. ही संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम ओमकार मित्र मंडळ या संघाला. चरण सरांच्या मनामध्ये पश्चाताप. पहिल्याच ओव्हरमध्ये लवकरात लवकर विकेट्स गमावली. म्हणून म्हणतात वाचवलेल्या विकेट्स येणारा काळ हा यशाचा रेखाटला जातो. हटवत नसेल तर म्हटलं जातं पूर आल्यानंतर झाडे वाहून जातात आणि लव्हाळ वाचतं कारण ते थांबतं. जी माणसं थांबतात 2 पावलं मागे येतात आणि त्यानंतर जंप हाय घेतली जाते. पण लवकरात लवकर विकेट्स गमावली आणि पाहता पाहता प्रत्येक क्षण मोजण्याचा प्रयत्न चरण सरांच्या माध्यमातून होतोय. आणखी एक विकेटचं पतन. सामन्यासाठी टॉस बॉल येतोय. 4 बॉल 16 धावा. गणेश अजूनही षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज गणेश. थँक्यू डीजे. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाज सज्ज आहे. समीर संघाचे संघ मालक देखील आहेत. इथे एज लागली. विकेट कीपर त्या ठिकाणी सज्ज होते. अपील आणि उत्साह देखील नाहीये. चर्चा होईल, निर्णय येईल या बॉलवर काय घडलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच मीनाक्षी शूरवीर विपक्ष शिंदेशाही योद्धा. मीनाक्षी शूरवीर आणि शिंदेशाही योद्धा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. एका बाजूला आशिष पानसरे तर दुसऱ्या बाजूला निखिलजी लांडे. दोनही संघाचे संघनायक सज्ज आहेत. पहिली इनिंग कंप्लीट. डाव सावरला. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अंती ओमकार मित्र मंडळ संघाची धावसंख्या धावपलकावर 16. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघाला. सामन्यावर थोडीशी चर्चा करूया. खरं तर धावसंख्या थोडीशी हलकीशी वाटायला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आहे. पण लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना सातत्याने कस लावावी लागते. या सामन्यामध्ये देखील ओमकार मित्र मंडळाच्या गोलंदाजांना सातत्याने कस लावावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुर्तास
जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये. मीनाक्षी शूरवीर संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यस, मीनाक्षी शूरवीर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. होळ्या मॅचच्या दिशेने विजयासाठी 17 धावांचं आव्हान. सोपं आव्हान, पण ते कडवं करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत गोलंदाज रवी. स्टार्किंग एंडवर निलेश, नॉन स्ट्राइक एंडवर समीर. सामन्याला सुरुवात 3-1. लेट्स प्ले. पहिला बॉल अगदी सहजगती खेळले आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल तर मिळवली. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली आहे, समजदारीचा खेळ आहे. क्रिकेट किती खेळता याहीपेक्षा क्रिकेट कसा खेळता याला महत्व आहे. आणि सख्या बंधूंची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला बॅट समोर केलेली आहे. चर्चा होईल. यस अंपायर डिसिजन वाईड बॉल. निर्णय महत्वाची गोष्ट आहे, मग कोणत्याही क्षेत्रातले असोत. अंपायरच्या भूमिकेमध्ये 2 शिलेदार मैदानाच्या आतमध्ये ओमकार मित्रमंडळाचे सातत्याने पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावर आहेत. या सामन्यामध्ये फलंदाजांना जेवढी मेहनत नाही ना तेवढी गोलंदाजांना करावी लागेल, कारण बॅटिंग करताना धावसंख्या बनलेली फक्त 16 आणि याच 16 धावा जर डिपेंड करायच्या असतील तर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन या मॅच मध्ये ठेवावा लागेल. फुलटॉस समोर खेळलेत, डीप मध्ये फिल्डर आहेत. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. परंतु बॅकअप साठी फिल्डर मी तर म्हणेन त्या ठिकाणी नव्हते, अन्यथा एक सिंगल काढण्यापासून देखील अडथळा निर्माण झाला असता. डायरेक्ट थ्रो देखील केला. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश यांच्या माध्यमातून. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट का होईल तर एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. धावांचं महत्व त्यांना देखील माहिती आहे. समीर संघाचे संघ मालक देखील आहेत. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 17 धावा. हळुवारपणे एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे फेकलाय डॉट बॉल. क्या बात आहे, कौतुक करेल गोलंदाज रवी यांचं. एक एक डॉट बॉल सातत्याने आत्मविश्वास वाढेल. कारण आम्ही म्हणतो ना, जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणात लवकर अयशस्वी होत नाहीत. जी माणसं मनात हरलेली असतात ती रणांगणात लवकर जिंकत नाही. इथे काय घडलं पाहणं गरजेचं आहे. याला म्हणतात चुका चुका आणि चुका. अंपायर किती धावा या बॉलवर? एक सिंगल धाव. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, संधी मात्र गमावली गेली. नजर हटी, दुर्घटना घटी. आणि एकदा का कॉन्सन्ट्रेशन चुकलं ना की क्रिकेटमध्ये अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. आठवेल पुन्हा इतिहास. अर्जुनाला विचारलं होतं काय दिसतंय, त्याने सांगितलं होतं दरबार दिसत नाही. पुढील गोलंदाज श्री. सतरा धावांचं आव्हान आहे. ह्या 17 धावा किती डोईजड आहेत, किती सोप्यात पाहणं गरजेचं आहे. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न तर केलाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. विजयासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. बनवायच्यात अजूनही 11. 12 चेंडू 11 धावा. चरण ब्रेक बॉल. एक आगळी वेगळी स्टाईल सातत्याने पाहायला मिळते. रक्तातील क्रिकेट वेगवेगळ्या ऍक्शनने पाहायला मिळतोय. भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचं युद्ध झालं त्यावेळेला समजलं की टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. लोकप्रिय आणि प्रसिद्ध बनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. STPL कप 2024. क्या बात आहे. परंतु इथे फेकलाय डॉट बॉल. चरण सगळ्यात महत्वाची भूमिका या षटकामध्ये राहील. सेकंड लास्ट ओव्हर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस मॅच. या मॅच मध्ये हे षटक फार महत्वाचं आहे. इथे वाईड यॉर्कर. काय घडले पाहणं गरजेचं आहे. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. फिरकी जादूगारी पाहायला मिळते. आपल्या हातातील जादू दाखवतात गोलंदाज चरण. चांगला खेळ, कलात्मकता, कौशल्य, स्किलफुल बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. धावा वाचवल्या जात आहेत. धावा देत नाही. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना देखील. गुड बॉलिंग चरण, जबरदस्त. इथे देखील फुलटॉस. समीर पुढे आले. एक पाऊल स्टेप आउट झाले. फुलटॉस घेतला. ऑन साईडला टर्न केलं. बॉलला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. वेळेनंतर आलेली एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने आमचे स्कोर आम्हाला कळवतील. धावसंख्या धावफलकर 8. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 9 धावा. काटेकी टक्कर. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे खराब बॉल. अवांतरची धाव मिळेल, एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साथीनं 9 धावा धावफलकावर. विजयासाठी 8 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 8 धावा. यावेळी देखील खराब बॉल, खराब चेंडू फेकला गेलाय चरण यांच्या माध्यमातून. चुकांवर चुका हळुवारपणे होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खराब बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट फेकले गोलंदाज चरण यांनी. करावं तर करावं, काय करावं प्रश्न पडला असेल. मरता क्या न करता, डू ऑर डाय. 11 धावा. पुन्हा एकदा खराब. पण विकेट किपरचं मी कौतुक करेल. थोडेसे नाराज करतायत गोलंदाज चरण. सूर सापडत नाही. मालेतील सगळे मनी निसटताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा भरपूर वाईट फेकले जात आहेत. आठवण करून देईल शहापूरच्या जेडी जयदीप भोंडिवले. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सितारा आखादी देशांमध्ये जाऊन पोहोचला. पण पहिलं षटक जेव्हा फेकलं आयुष्यातलं तेव्हा 17 बॉल फेकले होते. क्रिकेट आहे, कधी कुठे कधी कोणत्या क्षणाला काय घडेल सांगता येत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ. गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. पुन्हा एकदा वाईट. सातत्याने खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अपेक्षा होती की पहिले डॉट फेकले त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल, परंतु कमबॅकचं सातत्य पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा वाईट बॉल.